Hello students, our practical is determination of velocity and acceleration of an IC engine slider crank mechanism by Clence construction. ओके, IC इंजिन मध्ये मेन जे मेकॅनिझम यूज केलं जातं स्लाइडर क्रँक मेकॅनिझम, त्याचा आपल्याला वेलोसिटी आणि ॲक्सिलरेशन ॲनालिसिस करायचं आहे आणि आधी व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ क्लेन्स कन्स्ट्रक्शन. सो आता या प्रॅक्टिकलसाठी आपण एक प्रॉब्लेम घेतलेला आहे, ते सॉल्व करू. बेसिकली स्लाइडर क्रँक मेकॅनिझम कसं दिसतं आता मी हे तुम्हाला दाखवते. हे बघा, या डायग्राममध्ये हे जे दिसतं आहे तो पिस्टन आहे, नंतर हा जो आहे क्रँक तो ओबीने डिनोट केलेला आहे आणि हा जो आहे एबी त्याला कनेक्टिंग रॉड म्हणतात. जेव्हा हा क्रँक ओबी रोटेट होतो तेव्हा हे पिस्टन असं स्लाइडिंग मोशन और रेसिप्रोकेटिंग मोशन परफॉर्म करतो. ओके, सो आता आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करूया. प्रॉब्लेम बघा काय. इन अ स्लाइडर क्रँक मेकॅनिझम द लेंथ ऑफ क्रँक ओबी अँड कनेक्टिंग रॉड एबी आर 125 mm and 500 mm respectively. The crank rotates at 600 rpm clockwise. Find the velocity and acceleration by Clence construction method when crank makes an angle of 45 degree to IDC. ओके, हा जो अँगल आहे IDC म्हणजे काय, इनर डेड सेंटर, आणि ODC म्हणजे आउटर डेड सेंटर. ओके, IDCचा पोर्शन हा आहे आणि ODCचा पोर्शन हा असतो, पण आपल्याला 45 डिग्रीचा अँगल दिलेला आहे फ्रॉम इनर डेड सेंटर. ओके, सो आता पहिल्यांदा आपण हे स्लाइडर क्रँक मेकॅनिझम यावरती प्लॉट करूया आणि मग त्याचं व्हेलॉसिटी डायग्राम नंतर ॲक्सिलरेशन डायग्राम ड्रॉ करून त्यावरून व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. सो सुरुवातीला आपण आधी गिवन थिंग्स लिहून घेऊया. काय काय गिवन आहे ते लिहून घेऊ. आता ओबी जी आहे ती क्रँक लेंथ दिलेली आहे, लेंथ ऑफ ओबी. ओके, ती आता आपल्याला दिली आहे 125 mm. ओके, सो आपण हिला आधी सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊया. mm मध्ये जरी ठेवली तुम्ही तरी सुद्धा चालेल, बट सेंटीमीटर हे युजफुल युनिट आहे आणि बाकीचे कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते इझी होतील म्हणून आपण mm मध्ये मधून याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊया. सो लेंथ ऑफ ओबी इज 12.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ एबी दॅट इज कनेक्टिंग रॉड आपल्याला दिलेली आहे 500 mm. सो length of AB is equal to 500 mm, that is equal to 50 centimeter. आता तुम्ही जर हे डायमेन्शन बघितले 12.5 आणि 50 सेंटीमीटर, तर आपण या स्केलवर बघू शकतो की इथे हीच 25 सेंटीमीटर पर्यंतची आहे. ओके, मॅक्झिमम लिमिट याची 25 सेंटीमीटर आहे आणि आपलं शीट पण तसं पुरणार नाही, त्यामुळे आपण काय करणार इथे स्केल घेणार. ओके, सो आपण आता इथे सुटेबल स्केल घेऊया. लेट 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर हे आपण स्केल घेऊ. मग 50 सेंटीमीटरसाठी आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, 50 सेंटीमीटरसाठी आपण 10 सेंटीमीटर ड्रॉ करणार. देन आपलं जे आहे 12.5 सेंटीमीटर. ओके, त्याकरता आपण 2.5 सेंटीमीटर ड्रॉ करणार. म्हणजे इन शॉर्ट जे डायमेन्शन आहे ॲक्च्युअल त्याला तुम्ही जर 5 ने डिवाइड केलं तर ते तुमच्या ड्रॉइंगचे डायमेन्शन तुम्हाला मिळतील. आणि उलट जेव्हा तुम्हाला ड्रॉइंगवरनं ॲक्च्युअल डायमेन्शन काढायचे आहे तेव्हा तुम्हाला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो आपण स्टार्ट करूया. आधी स्लाइडर क्रँक आपण ड्रॉ करून घेऊ ॲज पर गिवन थिंग्स. सुरुवातीला आपण ड्राफ्टर सेट करून घेऊया. ओके,
विथ द हेल्प ऑफ दिस लॉक नट आपण हे ड्राफ्टर सेट केलेलं आहे. आता कुठे पण मिडलला आपण पॉईंट घेऊ. ओके, सपोज मी इथे घेतला, देन त्या पॉईंटला आपण मार्क करू. दॅट इज वॉट ओ. ओके, क्रँकचा तो इनिशियल पॉईंट आहे. देन आता बघा आपल्याला स्लायडर ड्रॉ करायचा आहे, पण त्याआधी आपण क्रँकचे जे डायमेन्शन दिलेले आहेत ते ड्रॉ करून घेऊ. आधी आपण एक फेंट लाईन ड्रॉ करूया किंवा डॉटेड लाईन. ती लाईन काय इंडिकेट करेल? पिस्टन मोशन. ओके, हा पॉईंट झाला ओ आणि ही जी लाईन आहे ती पिस्टनची मोशन इंडिकेट करणारी लाईन आहे. नंतर आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे 45 डिग्रीचा, तो आपण ड्रॉ करून घेऊया. ओके, डिग्री आपण ड्राफ्टरला सेट करून अँगल ड्रॉ करूया. आता आपण ओ पॉइंट मार्क केला आहे, तर आता आपल्याला बी पॉइंट मार्क करायचा आहे. ओके, लेंथ ऑफ ओ बी दॅट इज इक्वल टू 12.5 सेंटीमीटर. पण 12.5च्या ऐवजी आपण 2.5 सेंटीमीटर कंपासमध्ये डिस्टन्स घेऊ आणि मार्क करू. आता हा जो पॉइंट आपल्याला मिळाला तो पॉइंट आहे ए पॉइंट. ओके, आता हा जो ए पॉइंट मिळाला त्याच्यावरनं आपल्याला बी पॉइंट मिळवायचा आहे जो पिस्टनवरती आहे. सॉरी, हा पॉइंट आपला आहे बी पॉइंट, क्रँकचा पॉइंट आहे हा. ओके, आता आपण ए बी डिस्टन्स मार्क करणार आहोत. तर कंपासमध्ये आपल्याला 50 सेंटीमीटरच्या ऐवजी 10 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे ॲज पर आवर स्केल. आणि कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन तो पॉइंट, कंपासचा पॉइंट या बी पॉइंटवर ठेवून आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, सो आता आपण बी पॉइंटवरती कंपास ठेवूया आणि ए पॉइंट मार्क करूया. ओके, हा झाला आपला पिस्टनचा पॉइंट. आता हा आपण स्केलनी जॉईन करूया. दोन पॉइंट ए बी पॉइंट जॉईन करायचे. अशा पद्धतीने आपलं स्लायडर क्रँक मेकॅनिझम ड्रॉ करून झालं. थोडंसं आपण डार्क करूया. ओके, ओ बी ए. ओके, हा अँगल आहे 45 डिग्री. 45 डिग्री. आता आपण व्हेलॉसिटी डायग्राम प्लॉट करायला घेऊया. आता व्हेलॉसिटी डायग्रामसाठी काय करायचं, ही जी लाईन आहे याला परपेंडिक्युलर लाईन अशी ड्रॉ करायची जी की ओ मधून पास होईल. ओके, सो आता आपण पुन्हा ड्राफ्टर 0ला सेट करूया आणि ओ मधून पास होणारी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करूया. आणि आता हा जो कनेक्टिंग रॉड आहे तो आपण एक्सटेंड करूया. ओके, आता कनेक्टिंग रॉडला मॅच होणारी लाईन ड्राफ्टर आपण सेट करून घ्यायचा आहे. ओके, हा बी पॉइंट आणि हा ए पॉइंट. ओके, आणि अशा पद्धतीने ही लाईन ह्या व्हर्टिकल लाईन पर्यंत एक्सटेंड करायची आणि जो इंटरसेक्शन पॉइंट मिळेल तो आपल्याला मिळाला सी. आणि व्हेलॉसिटी डायग्राम मिळाली ट्रायंगल ओ बी सी. ओके, ओके, अशा पद्धतीने आपली व्हेलॉसिटी डायग्राम काढून झालेली आहे. आता आपण व्हेलॉसिटीसाठी जे कॅल्क्युलेशन्स लागतात ते आपण नोटबुकवरती करून घेऊया व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी. ओके, सो आता हा जो पॉइंट आहे ओ,
आणि पॉईंट बी त्यांना जॉईन करणारी जी लाईन आहे ती काय इंडिकेट करते, व्हेलॉसिटी ऑफ क्रँक. ओके, म्हणजे लेंथ ऑफ ओबी इंडिकेट्स व्हेलॉसिटी ऑफ क्रँक दॅट इज इक्वल टू व्ही ऑफ ओबी. मग याच्याकरता आपण आता हे जे डिस्टन्स आहे ओबी डिस्टन्स ते स्केलमध्ये मेजर करून घेऊया. ओके, आता हे जे डिस्टन्स आलेलं आहे ते अराउंड 2.5 आहे आणि ते तेवढंच येणार कारण आपण सुरुवातीलाच प्लॉट करताना लेंथ किती प्लॉट केली होती, 2.5. ओके, आणि त्याला स्केलनी मल्टिप्लाय करायचं. आता आपली स्केल काय आहे इथे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, म्हणजे 5 पट आता आपल्याला करायचं आहे. 1 सेंटीमीटर इज अ डायमेन्शन ऑन ड्रॉइंग अँड 5 सेंटीमीटर इज अ ॲक्च्युअल डायमेन्शन. सो आपण 5ने मल्टिप्लाय करू म्हणजेच आपल्याला मिळालं व्हेलॉसिटी 12.5 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, आता इथे ओमेगा पण दिलेला आहे. आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितला आहे, v इज इक्वल टू आर ओमेगा. ओके, तुम्ही इथे याला ओमेगाने मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा चालेल आणि नाही केलं नुसतं इथे इंटू ओमेगा जरी म्हटलं तरी तुमचा आन्सर्स राईट आहे. एक्झाममध्ये म्हणा किंवा प्रॅक्टिकल एक्झामला जे तुमचे जे डिस्टन्स आलेले आहेत ते ॲक्च्युअली मेजर केले जातात आणि त्यावरून तुम्हाला मार्क्स मिळतात. हा प्रॉब्लेम फक्त प्रॅक्टिकलसाठी नाही तर थेरी एक्झामसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आता आपली क्रँकची व्हेलॉसिटी झाली आहे फाइंड आउट करून. आता आपण व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड फाइंड आउट करूया. व्ही ऑफ सी आर दॅट इज कनेक्टिंग रॉड. आता व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड कोण इंडिकेट करतं, तर लेंथ ऑफ बी सी. लेंथ ऑफ बी सी इज इंडिकेटिंग द व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. आता आपण लेंथ ऑफ बी सी मेजर करून घेऊया. ओके, आता ती आली आहे आपली अराउंड 1.7 सेंटीमीटर. ओके, सो आता तिला पण आपण 5ने मल्टिप्लाय करणार. 1.7 इंटू 5 दॅट इज इक्वल टू 8.5 सेंटीमीटर पर सेकंड. ही झाली आपली व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. आणि आता सगळ्यात महत्त्वाची जी व्हेलॉसिटी राहिली आहे ती म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर. व्ही स्लायडर ऑब्लिक व्ही पिस्टन. तुम्ही इथे पिस्टनही म्हणू शकता आणि स्लायडरही म्हणू शकता. ओके, तुम्हाला जर वाटलं तर इथे तुम्ही ॲज अ स्लायडर म्हणून रेक्टँग्युलर ब्लॉक काढायचा आणि त्याला खालून फिक्सिंग दाखवायचं म्हणजे तो या लाईनवरती स्लाइड होत आहे असं त्याचं इंडिकेशन आहे. देन आता आपण व्हेलॉसिटी ऑफ स्लायडरसाठी कोणती लेंथ घेणार या व्हेलॉसिटी डायग्रामवरून. आपली व्हेलॉसिटी डायग्राम आहे ट्रायंगल ओ बी सी. OB indicates velocity of connecting rod, BC indicates OB indicates velocity of crank, BC indicates velocity of connecting rod आणि line CO or length CO indicates velocity of slider. ओके, आता ती पण आपण विथ द हेल्प ऑफ स्केल मेजर करून घेणार आहोत. ती आपली अराउंड येते 2 सेंटीमीटर. ओके, थोडेफार डिस्टन्सेस व्हॅरी होऊ शकतात पण जास्तीत जास्त 0.1 सेंटीमीटरपर्यंतच फरक पडायला हवा. ओके, 2 सेंटीमीटर त्याला आपण 5ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला ॲक्च्युअल जी व्हॅल्यू आहे व्हेलॉसिटीची ती आपल्याला मिळेल दॅट इज 10 सेंटीमीटर पर सेकंड. ओके,
ॲक्सिलरेशन डायग्राम ड्रॉ करूया. आता ॲक्सिलरेशन डायग्रामसाठी काय करायचं, कंपास घ्यायची. ओके, हे जे BC आहे, लेंथ BC, ती ॲज अ रेडियस म्हणून कंपासमध्ये तेवढं डिस्टन्स तुम्ही घेणार आणि कंपास काय करायची, B पॉइंटला ठेवून एक सर्कल ड्रॉ करायचं. ओके, अशा पद्धतीने सर्कल ड्रॉ केलेला आहे. नंतर आता पुढे काय करायचं, लाईन AB जी आहे तिला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. ओके, सो आपण तो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. परपेंडिक्युलर बायसेक्टरसाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन असे वरती आणि खाली असे 2 आर्क मारायचे असतात. आपण ग्राफिक्स फर्स्ट इयरमध्ये बघितलं होतं की परपेंडिक्युलरली बायसेक्ट कशी करायची नाही. ओके, आता अशा पद्धतीने आपल्याला हे 2 पॉईंट्स मिळाले. आता आपण हे जॉईन करूया स्केलनी. ओके, अशा पद्धतीने आपलं हे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून झालेलं आहे. आता या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती कंपास ठेवायची आहे आणि हा जो आहे पॉइंट A आणि हे जे सेंटर आहे त्यातनं एक असा सर्कल काढायचा. ओके, आता आपल्याला वेलोसिटी डायग्राम झालेली आहे. आता पुढे आपली ॲक्सिलरेशन डायग्राम आहे ती आपण ड्रॉ करू. आता हे जे सर्कलचे इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्यावरती आपण पेन्सिलने मार्क करणार आणि ते जॉईन करणार. ओके, आता आपल्याला ॲक्सिलरेशन डायग्राम मिळाली. ओके, तर ही जी लाईन आहे जी इथे या हॉरिझॉन्टल लाईनला कट करते त्याला आपण नाव देऊ S. ओके, देन इकडे नाव देऊ T. इथे वरती नाव द्यायचं T. हा B पॉइंट आहेच. आता बघा हे जे डिस्टन्स आहे ते TB डिस्टन्स खूप छोटा आलेला आहे. ओके, अराउंड ते 0.4 to 0.5 आहे. आता आपल्याला ही ॲक्सिलरेशन डायग्राम मिळाली. आता हा B पॉइंट मी रफ करते इथून. ओके, OB, T, S आणि पुन्हा O म्हणजे स्क्वेअर OB TS इंडिकेट्स ॲक्सिलरेशन डायग्राम. आता यावरून आपण प्रत्येक कंपोनंटचं ॲक्सिलरेशन फाइंड आउट करू. ओके, सो आता बघा, आता लेंथ ऑफ OB काय इंडिकेट करणार. ओके, ते आपण बघूया. लेंथ ऑफ OB इंडिकेट्स ॲक्सिलरेशन, सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन ऑफ crank, that is OB. ओके, सो आपण OB ची लेंथ मेजर करू आणि ॲक्सिलरेशन ऑफ OB फाइंड आउट करू. आता OB ची जी लेंथ आहे ती आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ती किती आहे आपली 2.5 सेंटीमीटर फ्रॉम दिस डायग्राम. ओके, ॲक्सिलरेशन ऑफ क्रँक आपल्याला मिळतं 2.5 × 5 that is equal to 12.5 centimeter per second square. Then acceleration of AB. ओके, कनेक्टिंग रॉडचं ॲक्सिलरेशन आपल्याला कोण इंडिकेट करेल तर BT लाईन जी आहे. ओके, TB लाईन ती आपल्याला इंडिकेट करते सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड. ओके, मग आपण त्याचं डिस्टन्स मोजून घेतलेलं आहे. लेंथ ऑफ TB इज इक्वल टू व्हॉट 0.4 सेंटीमीटर. ओके, आणि त्याला 5 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर मिळतं 2 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. देन पुढे
की आता टँजन्शियल ॲक्सिलरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कोणाचं, कनेक्टिंग रॉडचं. तर इथे बघा लेंथ ऑफ TS, ही जी TS लेंथ आहे ती इंडिकेट करते टँजन्शियल ॲक्सिलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड. ओके, सो ते डिस्टन्स मेजर केल्यावरती 1.7 सेंटीमीटर येतं. त्याला आपण स्केलनी मल्टिप्लाय करणार आणि आपला आन्सर येणार 8.5 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. देन लास्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट जे आपल्याला विचारलं जातं, ॲक्सिलरेशन ऑफ स्लायडर. या स्लायडरचं ॲक्सिलरेशन किती? तर ही जी लाईन OS लाईन आहे ती काय इंडिकेट करते की ॲक्सिलरेशन ऑफ स्लायडर. ती मेजर केली आणि तिचं डिस्टन्स येतं 1.9. सो 1.9ला आपण 5ने मल्टिप्लाय केलं की आपला आन्सर येतं 9.5 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण ही जी व्हेलॉसिटी डायग्राम काढली आणि ॲक्सिलरेशन डायग्राम काढली, यावरून आपल्याला सगळ्या पार्ट्सचे, सगळ्या लिंकच्या आपल्याला ॲक्सिलरेशन आणि व्हेलॉसिटीज मिळाल्या. ओके, थँक्यू.